नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सायली आणि अर्जुन पोलिसांना घेऊन आता महिपतला ज्या गॅरेजमध्ये ठेवलेलं असतं त्या गॅरेजपर्यंत पोचलेले असतात। त्यामुळे आता प्रिया आणि नाग्याची मात्र खूपच मोठी कोंडी झालेली असते। काही करून आपल्याला महिपतला इकडनं बाहेर काढावंच लागेल। जर अर्जुन सायली इथे पोचले तर आपलं सगळं भांडं फुटून जाईल। यामुळे आता नागराज आणि प्रिया खूपच घाबरलेले असतात। तेव्हा लगेच आता महिपत मात्र ओरडणार। तेच आता दोघेजण पटकन आता रुमालावरती गुंगीचं औषध टाकून आता महिपतला बेशुद्ध करतात। आता मात्र लगेच प्रिया तिकडनं निघाली असते। तेव्हा नाग्या म्हणू लागतो, तू कुठे चालली? त्यावर प्रिया म्हणू लागते, हे बघा आत्ता सांगायला वेळ नाहीये, मी जाते असे म्हणत धावतच प्रिया आता गॅरेजच्या बाहेर येते। आणि आता गॅरेजपर्यंत सायली अर्जुन पोलिसांना घेऊन पोहोचले असतात। तेव्हा लगेच आता सायली म्हणू लागते, अर्जुन हे बघा इकडे ना खूप दिवसांपासून हे गॅरेज बंद आहे। मग इथे नेमकं कुणाला ठेवलेलं असेल? सुमन काकू असतील का आतमध्ये? आपण आतमध्ये जाऊन बघूया असे म्हणताच आता सगळेजण आतमध्ये जाणार। तेच आता प्रिया इकडनं दुसऱ्या बाजूने आवाज देऊ लागते, वाचवा, मला वाचवा। आता लगेच सगळ्यांना तो आवाज ऐकू येतात। सगळेजण धावत लगेच प्रियाच्या बाजूला येतात। आता प्रिया मात्र चकवा देण्यासाठी त्यांना या गॅरेजपासून दूर घेऊन जाण्यासाठी हे सगळं करत असते। आता मात्र प्रियाच्या आवाजाच्या दिशेने सगळेजण आता तिकडनं जात असतात। प्रिया पुढे पुढे जाऊन एका झाडामागे लपते। त्याच वेळेस आता अर्जुनचं लक्ष जातं, ते बघा तिकडे कोणीतरी आहे, कोण आहेस तू असे म्हणत आता लगेच प्रिया तिकडनं तडक पळत निघते आणि एका मातीच्या ढिगाऱ्याआड जाऊन लपून बसते। तर आता लगेच हवालदार वगैरे सगळीकडे आजूबाजूला शोधू लागतात, पण कोणी तिथे दिसत नाही। तेव्हा लगेच आता अर्जुन सायली म्हणू लागतात, इथे कोणीच कसं नाहीये, आपण कुणाला पळताना बघितलं होतं, कोण होतं ते? आता मात्र प्रिया घाबरलेली असते। तेव्हा लगेच आता इकडे तोपर्यंत संधीचा फायदा घेत नाग्याने मात्र आता महिपतला हळूहळू त्या गॅरेजमधनं बाहेर काढलेलं असतं आणि दुसरीकडे आणून शिफ्ट केलेलं असतं। तर इकडे प्रिया मनाशीच म्हणू लागते, मी यांना चकवा देऊन एवढ्या लांब आणलंय गॅरेजच्या खरं, पण आता या नागराज काकाने तोपर्यंत महिपतला तिकडनं बाहेर काढायला पाहिजे, नाहीतर सगळं अवघड होऊन जाईल असे म्हणत आता प्रिया लगेच तिकडनं निसटलेली असते। सायली अर्जुन आजूबाजूला सगळीकडे शोधाशोध करू लागतात। तर इकडे आता अस्मिता मात्र खूप टेन्शनमध्ये असते, कारण सचिनचं जे काही सत्य असतं ना ते तिला आता माहिती झाल्यामुळे तिचं आणि सचिनचं काही पटत नसतं। सचिन रूममध्येच असतो, तेवढ्यात अस्मिता रूममध्ये येते। त्याच वेळेस आता लगेच सचिनला बघताच अस्मिता म्हणू लागते, सचिन तुला गेस्ट हाऊसमध्ये राहायला सांगितलंय ना, मग तू इथे काय करतोय? लगेच निघ इकडनं। तेव्हा सचिन म्हणू लागतो, अस्मी असं काय करते? अगं मी नवरा आहे ना, जे झालं ते सगळं संपलंय, आता विसरून जा की। तेव्हा लगेच अस्मी म्हणू लागते, हो काय काय विसरू? अरे तू चेन्नईला जातो म्हणून एका मुलीकडे जात होता, तुझी गर्लफ्रेंड होती तिच्यासोबत राहत होता, हे विसरू का? तू पनवेलला चाललाय म्हणून इथेच एका मुलीबरोबर फिरत असायचा, दिल्लीला जायचा, खोटं बोलायचं, हे सगळं विसरू का? अरे सांग ना, तू मला फसवलंय सचिन, हे कसं विसरू मी? तेव्हा सचिन मला लागतो, हे बघस मी ते सगळं विसरून जा, ती मुलगी आता माझ्या आयुष्यात नाहीये, मी आता फक्त तुझा विचार करतोय। आता अस्मी मात्र खूप भडकलेली असते, दोघांमध्ये वाद सुरू झालेले असतात। त्याच वेळेस सचिन मात्र आता अस्मीला शांत करण्यासाठी तिच्या खांद्यावरती असे हात ठेवतो, तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागतो आणि लगेच आता सचिनकडनं तिला धक्का लागल्यामुळे अस्मी खाली पडलेली असते। तेवढ्यात कल्पना काकू रूममध्ये येतात। आता मात्र लगेच अस्मिता म्हणू लागते, मम्मा ह्याच्यामुळे पडले मी। आता मात्र इथे कल्पना काकू खूपच भडकतात आणि सचिनला म्हणू लागतात, निघ, तुला इकडनं जायला सांगितलेलं तरी तुला कळत नाही का, निघ इकडनं। आता सचिन तिकडनं लगेच गेस्ट हाऊसमध्ये निघालेला असतो। त्याच वेळेस आता इकडे कल्पना काकू पटकन आता अस्मीच्या वडिलांना आवाज देतात। आता दोघांनी इथे अस्मीला कॉटवरती घेतलेलं असतं, पण अस्मी मात्र आता बेशुद्ध झालेली असते। कल्पना काकू पटकन आता इथे अश्विनला फोन करून बोलावून घेतात। तर इकडे आता सायली अर्जुनला प्रश्न पडतो, मगाशी गॅरेजमध्ये आपल्याला एका माणसाचा आवाज आला होता आणि त्यानंतर वाचवा वाचवा अशी हाक आली, ती एका बाईची होती, म्हणजे नक्कीच आपल्याला कोणीतरी फसवण्यासाठी हे करते, चला पटकन असे म्हणत सगळेजण आता गॅरेजपर्यंत पोहोचलेले असतात। तोपर्यंत
नाग्याने मात्र महिपतला तिकडनं बाहेर काढून दुसरीकडे शिफ्ट केलेलं असतं. त्यामुळे आता सायली अर्जुनला मात्र काय करावं काही सुचत नाही. ते आजूबाजूला शोध सुरू करतात. हँडग्लोव्ज घालून आता ज्या काही वस्तू सापडतील त्या बघू लागतात. तेवढ्यात आता लगेच एक खुर्ची असते. त्या खुर्चीजवळ एक दोरखंड पडलेली असते. आता लगेच अर्जुन म्हणू लागतो याचा अर्थ नक्कीच इथे कोणाला तरी बांधून ठेवलेलं होतं. तर तेवढ्यात आता टेबलवरती पाण्याचा ग्लास आणि एक पेपर असतो. म्हणजे त्या पेपरवरती असं तेलकटाचे डाग असतात. नक्कीच वडापाव भजे काहीतरी बांधून आणल्यासारखे. तेव्हा लगेच आता सायली म्हणू लागते हे बघा या पेपरवरती कालचीच तारीख आहे आणि तेलाचे डाग आहेत. याचा अर्थ ज्या व्यक्तीला इथे बांधून ठेवलं होतं त्या व्यक्तीला खाण्यासाठी हे तेलकट पदार्थ इथे आणले होते. मग ती व्यक्ती कोण असेल? आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघू लागतात आणि म्हणू लागतात सुमन काकू. तर इकडे प्रिया धावतच आता लगेच काकू ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी येते. तर आता नाग्याही तिकडेच असतो. नाग्याने महिपतलाही सुमन शेजारी एका खुर्चीवरती बांधून ठेवलेलं असतं. तेव्हा प्रिया म्हणू लागते वेळ लागले का? अहो तुमच्या बायकोपाशी तुम्ही त्या महिपतला आणलाय. तेव्हा नाग्या म्हणू लागतो ती बेशुद्ध आहे तुला कळत नाही आहे का? आतमध्ये येताच प्रिया म्हणू लागते अरे बापरे काय हाल केलेत तुमच्या बायकोचे. अहो मला क्यू येते. तेव्हा लगेच नाग्या म्हणू लागतो क्यू येऊ देऊ नको. ती खूप डेंजर बाई आहे. तिच्यामुळे आज आपल्यावरती ही वेळ आली असती. त्यामुळे ना आता गुपचूप राहा. तेव्हा लगेच प्रिया म्हणू लागते पण शुद्धीवर येणार नाही ना? नाहीतर आपलं काही खरं नाही. त्यावर लगेच नाग्या म्हणू लागतो नाही नाही तिला शुद्धीवरती येऊ देताच कामा नये. नाहीतर आपलं भांडं फुटलंच म्हणून समजा. तेव्हा प्रिया म्हणू लागते आपलं नाही तुमचं. कारण मी काय काय केलं हे तिला कुठे माहिती. त्याच वेळेस सुमन काकू आपले डोळे उघडू लागतात. आता मात्र नाग्या घाबरतो आणि म्हणू लागतो लवकर लवकर ते औषध टाक आणि रुमाल लाव तिच्या नाकाला. पुन्हा आता इथे प्रियाने लगेच ते गुंगीचं औषध सुमन काकूंच्या नाकाला लावताच त्या बेशुद्ध झालेले असतात. आता महिपतला एका खुर्चीला आणि सुमन काकूंना एका खुर्चीला दोघांनाही बांधून ठेवलेलं असतं. तर इकडे घरी मात्र आता अस्मिता शुद्धीवरती येत नसते. त्यामुळे आता अश्विन येताच लगेच तो अस्मिताईला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करू लागतो. तिच्यासाठी लिंबू सरबत वगैरे दिलं जातं. तेव्हा अश्विन सांगू लागतो हे बघ अस्मिताई आता ही शेवटची वेळ आहे. पुन्हा जर असं काही झालं तर मग नक्कीच धोका असू शकतो. त्यामुळे प्लीज जे झालं ते विसर आणि उगाच सचिनच्या नादाला लागू नको. हे बघ तुला आत्ता तुझ्या तब्येतीची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता झालेला सगळा प्रकार लगेच कल्पना काकू अर्जुन सायलीला फोन करून कळवतात. अर्जुन मात्र इकडे खूपच भडकतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल अर्जुनला मात्र खूपच राग आलेला असतो. कारण त्या सचिनमुळे माझ्या अस्मिताईला खूप काय काय सहन करावं लागतंय. त्यामुळे मी घरी येईपर्यंत त्या माणसाला तिकडनं जायला सांगा. नाहीतर आज त्याला मी सोडणार नाही. असे म्हणत आता अर्जुन तडक घरी निघालेला असतो. तर इकडे घरी कल्पना काकू आणि अर्जुनच्या डॅडींनी आता मात्र सचिनला धक्के मारून घरातनं बाहेर काढलेलं असतं. पुन्हा आमच्या मुलीच्या आयुष्याच्या वाटेकडे बघायचं सुद्धा नाही. नाहीतर तुला जेलमध्ये टाकायला मागे पुढे बघणार नाही. असे म्हणत आता धक्के मारून त्यांनी सचिनला बाहेर काढलेलं असतं. तर इकडे आता अर्जुन सायली सुमन काकूंपर्यंत कसे पोचणार आणि या नाग्या आणि प्रियाचं भांडं कसं फुटणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.